हॅलो गाईज, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. नेहा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे स्वामींच्या मठात परेलमध्ये. तर त्या स्वामींचं दर्शन घ्यायला, त्यानंतर आम्ही जाऊ राम मंदिरात पण दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. तिथे पण जाऊ. टाऊन साईडला आलो आहे. तर आता चाललो आहे स्वामींचं दर्शन घ्यायला. हे बघा, इथे आहे स्वामींचं मठ. हे बघा, लालबागला राम मंदिरामध्ये. आम्ही आलो आहे काळा चौकीला. तिकडे राम मंदिर आहे तिथे. तर खूप जुनं मंदिर आहे. तर आता तिथे चाललो आहे. नेहाला माहिती आहे म्हणून नेहा घेऊन चालले आहे मला. पार्किंगला मागे लावले खूप लांब. आता आम्ही इकडे चालत चाललो आहे. बघा मंदिर. कुठे मंदिरचा आणि संत गुरुशरी हाला संतांमुळे तो लाभला. पण लाभ काय झाला? पद्मनाभ भजन चाललंय. कमळासारख्या डोळ्यांचा जो देव आहे तो आम्हाला भेटला म्हणजे राम आमच्या आयुष्यात आला. आणि तो आयुष्यात आला की फायदा. मग काय तुम्ही त्याला काही कामं सांगू शकता. पण अगोदर तुम्ही भजन करायचं हे विसरू नका. नाही तर नुसतं संतांची कृपा झाली की तो येतो असं नाही. कुंभदासजी नावाचे फार मोठे भक्त वृंदावनात राहायचे. सकाळी 9 ते 12 भगवंताचं मंदिर आणि संध्याकाळी 4 ते 9 भगवंताचं मंदिर. मधला 12 ते 4 हा जो वेळ असायचा तेवढाच वेळ काम करायचे. नाही तर सकाळी संध्याकाळ भगवंताच्या मंदिरात जायचे. एका पुरुष प्रसन्न झाले आणि त्यांच्या घरी 8 वर्षाच्या बाळाच्या रूपात आले आणि 8 वर्षात आता
मंदिरात आलो आहे आम्ही. रामाचं हे मंदिर आहे. जय श्रीराम. त्या मंदिरात आले शेतात काम कसं वाटलं? इकडे दशमीला 4 वेळा जेवतात का उद्या आणि एकादशीला अजून काय आता मला माहित नाही. जेवढं माहिती होतं तेवढं अशी म्हण आहे. एकादशी आणि सगळेच खातात, दुप्पट खातात आणि मग बार्शीला म्हणतात लवकर वाढ. काल काय होती यांना संशय हा पाणी पितोय म्हणजे जेवला. माझ्या अगोदर जेवला. तपश्चर्या केली होती त्याच्यामुळे रोमामध्ये ताकद होती. एक केस उमटला त्याची कृत्य आपल्या पतित पावन जय हनुमान मंदिर इथे बांधावरती आहे. तिकडे चालू आहे. तर आता तिकडेचं दर्शन घ्यायला आलो आहे. ॲडव्होकेट देवाशिष मार्ग साहेब त्यानंतर आमची टीम सगळी तिकडे आलेली आहे दर्शनाला. तर आत्ता मी जस्ट आलो. आता मी चाललो आहे. चला. गावदेवी मंदिरात आपल्या गावदेवी मंदिरात आलो आहे.
ॐ महाकाले स्वाहा ॐ महालक्ष्मी स्वाहा ॐ महासरस्वत्यै स्वाहा ॐ सर्वात्मा स्वाहा एतत्ते कल्पलोकदेवी नाममुद्रमेव स्वाहा सादेवी जय संतानमे जगत् स्वाहा ॐ विद्याधरते भगवद्दर्शनायातामे रक्षते महादेवी स्वाहा मोयं तमोय राजेन्द्र मोय सिद्धिदा वेदांते महाजन कमेति स्वाहा आपराधेन सर्वना भवभगा भगवता स्वाहा स्वाहा बोल विचारी वहाँ पे और करने बैठे हैं तो स्वाहा का उच्चारण करिए मार्कंडे हुआ स्वाहा इति नत्यवकर स्वाहा सर्वनादिका प्रत्यय महाभागवतं देवं समुदा स्वाहा जीवनेत्वेतं राजा प्रणेन स्वाहा सत्यामस्ते वैभवाले सुदर्शनादं भायाले पुजितं स्वाहा सतवैश्य समस्ते देवी लोकं परं निवासं दिव्या धावनला बसत आहे.